इथे स्वामी विवेकानंद शिकागोवरून आल्यानंतर काही दिवस थांबले होते. ही जी केव आहे इथे आतमध्ये ब्राह्मी भाषा आहे. डोंगराच्या आकाराचं फळ. त्या गावात थांबून आम्हाला फायनली एक ट्रक मिळालाय. आयो सकाळ सकाळी बीटी. ह्याला हॉटेल म्हणावं की नाही? द शेडियर द प्लेस लुक्स द टेस्टियर इज द फूड. ए गप्पे केवढं स्वस्त आहे. हॅलो कसे आहात. तर येस मी इंद्रजित आणि मी ह्या बजेट बॅकपॅकिंगच्या सीझनच्या 5वी आणि शेवटच्या एपिसोडसाठी मी आलो आहे उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडचे 2 भाग आहेत, गढ़वाल आणि कुमाऊन. तर मी आलो आहे कुमाऊनमध्ये कासार देवी नावाच्या एका ठिकाणी. तर मी आत्ता सकाळी आलो आहे आणि फार छोटंसं गाव आहे. खूप मस्त गोष्ट आहे या गावाची जी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. मी फार काही प्लॅन नाही केला या जागेला येण्याचा, कारण ही जागा जशी की जिथे प्लॅन करायची काही गरज नाही आहे. फार निवांत आणि असं एक स्लो पेस असलेलं गाव आहे. तर मी आत्ता चाललो आहे अल्मोडाला. हां तर येस फॉलो अलॉंग. आणि तुम्ही अजूनही भाटूपर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. मी इंस्टाग्रामवर आहे, मला फॉलो करायला विसरू नका. माझं नाव आहे माय ब्लू बॅकपॅक. तर येस चला जाऊया. तर मी माझी बॅग आत्ता इथे सोडून जातो आहे, कारण माझ्या हॉस्टेलवर आलो तर आहे पण चेक इन टाईम 1 वाजताचा आहे आणि आत्ता 8:30 झालेले आहेत. ही यांची कसारदेवीची प्रॉपर्टी आहे. खूप छोटीशी मस्त जागा आहे आणि हा आहे मेन रोड जिथून तो रस्ता कसारदेवीला जातो आणि हा रस्ता जातो अल्मोडाला. तर इथून जे काय बस, कॅब, रिक्षा, हिच हायकिंग जे काय मिळेल ते पकडून आपण जाऊया अल्मोडाला. 8 किलोमीटर पुढे. तर मला रस्त्यात एक कार्पेंटर भेटले, ते कामाला जात होते. त्यांनी मला त्यांच्या दुकानापर्यंत सोडलं अर्ध्या रस्त्यात. इथून आता पुढे मी चालत पण जाऊ शकतो. मी 2 दिवसांपासून फक्त ट्रॅव्हल करतोय. इतक्या प्रवासानंतर या अल्मोडाच्या ठाणा बाजारमधल्या लोकांची गोड कुमाऊनी हिंदी ऐकून सगळा थकवा गेला. शाळेत असताना एक अख्खं वर्ष जिम कॉर्बेटची अख्खी सिरीज वाचून काढली होती, तेव्हा पहिल्यांदा या जागेबद्दल ऐकलं. तुम्हाला गल्ल्यांमध्ये चालताना काही अशा गमती दिसतात, जसं की हे जे घर आहे इथे वाचाल तर लाल बद्री शहाचं घर आहे आणि इथे स्वामी विवेकानंद शिकागोवरून आल्यानंतर काही दिवस थांबले होते. इथे येऊन इतक्या वर्षांआधी पुस्तकात ऐकलेली जागा हुबेहूब जिवंत झाली. ठाणा बाजार हा अल्मोडातला फार जुना भाग आहे. इथली काही घरं अजून सुद्धा लाकडी आणि पारंपरिक पद्धतीने बांधलेली दिसतील. म्हणजे तुम्हाला पेठा कोणत्याही ठिकाणच्या अशाच जागा बघायला मिळतील जिथे तुम्हाला ही अशी जुनी घरं बघायला मिळतील आणि मध्ये मध्ये कॉन्क्रीटचे नवीन बांधकामं दिसतील. साधारण सगळ्याच दुकानांच्या पाट्या या हाताने रंगवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रंगीत देवनागरी टायपोग्राफी या अशा जुन्या बाजारांमध्येच जिवंत पाहायला मिळते. नमक हा डाल दो. तर हे काहीतरी मला नवीन दिसलं म्हणून मी घेतलं 10 रुपयाचं. याला काफल म्हणतात. मी खाऊन बघितलं, मलबेरी सारखी चव आहे पण आतमध्ये मोठी बी आहे. आयो सकाळ सकाळी बीटी. तर ही जागा दिसते का तुम्हाला? हे आहे खीमसिंग मोहनसिंग रौतेला. यांच्याकडे इकडची अतिशय स्पेशल अशी मिठाई मिळते, ज्याच्यातल्या मी सगळ्या मिठांमधल्या एक एक घेतल्या आहेत. अशा टोटल 80 रुपये झालेत माझे. आणि ते इथे खाऊ नाही शकत म्हणून मी माझ्या हॉस्टेलला घेऊन जाणार. तुम्हाला दुपारी दाखवणार याच्यात काय आहे. आज सकाळपासून खूप चालून थकलो आणि काहीच खाल्लं नाही याच्या अख्ख्या दिवसामध्ये. तर ऑलमोस्ट गळून पडल्यासारखं झालं आणि ते कुठे काही चांगली जागाच नाही आहे खायला. मी इथे डोळ्यांना जी जागा दिसली तिथे शिरलो. इथे सिम्पल फॅमिली रेस्टॉरंट नावाची एक जागा आहे, तिथे आलो आहे मी. तिथे आता सेफेस्ट ऑप्शन 2 चपात्या आणि दाल मखनी मागवलं. बरं एक छोटी गंमत अशी झाली की मी तिकडे जे जेवलो ते फुल प्लेट नव्हतं आणि हाफ प्लेट होतं. ते जेवढं होतं तेवढं आणि भरपूर होतं.
फायनली मी माझ्या डॉममध्ये चेक इन करतो आहे आणि हा आहे माझा 8 बेड डॉम. हे वॉशरूम्स आहेत आणि हा माझा बेड आहे. इथे असं एक लॉकर टाईप आहे जिथे तुम्ही गोष्टी ठेवू शकतात आणि पडदा असा. तर हे जे आहे हॉस्टेलर, इथे मी आजच्या रात्रीच्या डॉमचे 800 रुपये वगैरे देतो आहे, जे थोडेसे महाग वाटतात मला, पण ठीक आहे. म्हणजे सहसा इथे 500-600 रेट असतो, पण आज वीकेंड आहे आणि सीझन असल्यामुळे त्यांनी रेट्स वाढवले आहेत त्यांचे. तर ही जी मिठाई आहे ही अशी अजिबात दिसत नाही जशी मी आणली होती. ती बॅगेमध्ये ठेवून बाल मिठाई आजी मिठाई झालेली आहे. पण चला ट्राय करूया. मी इतका मिठाई पर्सन नाही आहे, पण हा काय प्रकार आहे, कंदी पेढ्याचं टेक्स्चर आहे ना आणि चव तो, आणि त्यावर संक्रांतीला आपण ते साखर वाटतो बघा, तो जो हलवा आहे तो, ते छोटे छोटे त्यावर चिकटवले होते. त्यानंतर हा एक प्रकार जो पेढाच आहे पण पानात बांधला आहे. कलाकंद नसतं ना, थोडंसं ड्राय केलं की असं लागेल. एक गोष्ट उत्तम आहे. मला वाटलं की हे सगळं खूप जास्त गोड असेल वगैरे, पण नाही. आपल्या घाटाकडे जसं गोड बनवतं तसंच आहे. संध्याकाळ होताच मी फायनल निघालो कासार देवीसाठी. याच जागेसाठी मी इथे आलो होतो. इंटरनेटवर कित्येक आर्टिकल्स वाचून मनात खूप कुतूहल घेऊन या जागेविषयी कळताच मी दुसरा कोणताही विचार न करता इथे यायचं ठरवलं होतं. सो ही जी केव आहे इथे आतमध्ये 6 फुटाचं अंतर आहे. ती जी केव दिसली का तुम्हाला आत्ता, तर तीच गुफा आहे जिथे जेव्हा स्वामी विवेकानंद आले होते त्या ठिकाणी ते ध्यान करायला बसायचे. तर त्या जागेलाच विवेकानंद रॉक किंवा विवेकानंद केव असं म्हणतात. मला हे सगळं कोरलेलं दिसतंय ते जाऊ द्या, पण तुम्हाला हे कोरलेलं दिसतंय का? हे बघा, हे या दगडावरती 2ऱ्या सेंचुरीमध्ये ब्राह्मी भाषा आहे. ब्राह्मी लिपीमध्ये ह्या 2 ओळी कोरलेल्या आहेत. हा छोटा 20 मिनिटांचा हाईक चढत असताना हळूहळू मंदिर दिसू लागलं. वाऱ्याचा आणि मंदिरातल्या घंट्यांचा आवाज कानावर पडत असताना सुद्धा आतून फार शांत वाटत होतं. ऑलमोस्ट सनसेट होतोय आणि मी आता तिथे जाणार आहे सनसेट पाहायला. सनसेट आता ऑलमोस्ट होत आला आहे आणि मी अतिशय करेक्ट वेळेस आलेलो आहे. मी आत्ता त्या मंदिरात जाऊन आलो कासार देवीच्या. तर त्याची गंमत अशी आहे की ही जागा आहे त्या वॅन ॲलन बेल्टमध्ये. तर वॅन ॲलन बेल्ट काय, तर जेम्स वॅन ॲलनने एक डिस्कवरी केली होती की जगात 3 अशा जागा आहेत जे तुम्हाला पृथ्वीचा जिओमॅग्नेटिक पूल जास्त अनुभवायला मिळतो. त्यातलं एक आहे इंग्लंडमधलं स्टोनहेंज, दुसरं आहे माचू पिचू जे पेरूमध्ये आहे, आणि तिसरं हे छोटंसं अल्मोडातलं एक छोट्याशा गावामधलं एक छोटंसं मंदिर. पण इथे स्वामी विवेकानंद येऊन गेले, इथे त्यांनी मेडिटेशन केलेलं आहे. जॉर्ज हॅरिसन येऊन गेला आहे, बॉब डिलन येऊन गेला आहे, LSDच्या ड्रगचा शोध ज्याने लावला होता तो सायंटिस्ट इथे येऊन गेला आहे. मला जागेबद्दल आत्ता नुकतंच कळलं आणि मला खूपच हिप्पी वाटलेलं हे जे काय सगळं ते मी तर सांगितलं ते. पण मी अजून जास्त वाचल्यानंतर मला जेन्युअनली इंटरेस्ट वाटला या जागेबद्दल आणि वाटलं की नाही, इथे शेवटचा एपिसोड इथे केलाच पाहिजे. आणि ही जागा माझ्यासाठी स्पेशल का आहे की मी ह्या एपिसोडनंतर पण काही दिवस थांबणार आहे आणि माझं पहिलं पुस्तक लिहून संपलेलं आहे. सो बजेट बॅकपॅकिंगचा पहिला सीझन होता, त्याचं पुस्तक येतं आहे आणि इलस्ट्रेटेड ट्रॅव्हल मेमोरी, आणि मी खूप एक्सायटेड आहे. मी पहिल्यांदा पुस्तक लिहिलं. मला आत्तापर्यंत कधीच वाटलं नव्हतं की मी पुस्तक वगैरे लिहीन. ह्या एपिसोडमध्ये मला जितकं एक्सप्लोअर करता आलं त्या सगळ्याचबद्दल खूप ग्रेटफुल. तुमचे खूप आभार. ह्या नोटवरती मी माझे 2 शब्द संपवतो आणि सनसेटचा आनंद घेतो. मी डिनरसाठी न्यू डॉल्मा रेस्टॉरंटमध्ये आलो, जी इथली खूप जुनी पॉप्युलर टिबेटियन जेवणाची जागा आहे. जेवण आलेलं आहे आणि मी इथं मागवलं चिकन थुपका सूप आणि मोमोज. मोमोजचं फिलिंग पण मस्त आहे. या जेवणाचं बिल झालं आहे 200 रुपये आणि इथून मी आता चाललो माझ्या हॉस्टेलवर. हॅलो, आज माझा 2रा दिवस इथे आणि मी चेकआउट केलेलं आहे या जागेवरून. माझं सगळं सामान पॅक करून इथे
कॉमन एरियात ठेवलं, कारण वीकेंड असल्यामुळे त्यांनी खूप रेट्स वाढवलेत आणि हीटवेव्ह असल्यामुळे इथे फॉरेस्ट फायरच्या वॉर्निंग झालेल्या आहेत. सो इथली जी झाडं आहेत देवदार पाईन, ती ड्रायवूड असल्यामुळे लगेच आग पकडते, तर ती एक रिस्क आहे. पण मी आत्ता बाहेर पडणार आहे. मी माझ्यासोबत माझं सामान घेतलं आहे, थोडा खाऊ घेतो आहे सोबत, आणि ऑन दॅट नोट जरा आजूबाजूला काही ब्रेकफास्ट वगैरेची जागा असेल तर ती बघूया, आणि तिथून मग एखादी शेअर कॅब करून आजूबाजूचा एरिया फिरूयात. चला. सो माझ्या हॉस्टेलच्याच बाजूला एक छोटीशी जागा आहे, मेहराज रेस्टॉरंट नावाची. साधी खानावळ. इथे मी सकाळचा माझा नाश्ता करतोय. मागवलाय गरम गरम आलू पराठा आणि थोडासा चहा. चलो अंकल, बाय बाय, आते. तर आता छान मस्त नाश्ता झाला आहे. मी इथे जो नाश्ता केला त्याच्यात म्हणजे एक पराठा आणि चहा, त्याचे फक्त 45 रुपये झाले माझे. म्हणजे ती सेम गोष्ट माझ्या हॉस्टेलला 200 रुपयाला मिळते. आणि आता ह्या रोडवरनं जी गाडी जाईल ती पकडणार आणि तिथून चाललोय जगेश्वरला. जगेश्वरला जाताना रस्त्यात चितई गोलू मंदिर लागतं. या भागातल्या भरपूर लोकांचं हे महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. गोलू देवता ही न्यायाची देवता आहे असं म्हणतात. इथे येणारी लोक या मंदिरात त्यांच्या नावाची घंटी लावतात आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा एका चिठ्ठीवर लिहून सोडून जातात. मी फार देवधर्मात मानत जरी नसलो तरी या चिठ्ठ्या वाचून आपले दुःख, अपेक्षा आणि स्वप्न किती युनिव्हर्सल आहेत हे पाहायला मिळालं. यातल्या किती चिठ्ठ्या देवापर्यंत पोचतील माहीत नाही, पण त्यातल्या बहुतेक इच्छांना पूर्ण करण्याचं मोटिवेशन त्या लिहितानाच मिळालेलं असणार. तर ती जी गाडी दिसते का, त्या गाडीतनं मी आता ह्या गाडीत बसलोय. मला आता मी मोजणच सोडून दिले की किती गाड्या बदलाव्या लागतात. मला उसका जो है 0 है मेंटेनेंस. फायनली असंख्य गाड्या बदलून जगेश्वरला मी पोहोचलोय. आणि हे काय, इकडे इथून अजून 3 किलोमीटर या साईडने आतमध्ये मंदिर लागतं. पण मी ह्या ठिकाणी थोडंसं आता जेवणार आहे. इथे हे गावाकडे ना शेअर टॅक्सी बदलत बदलत येण्यात इतकी मजा असते, कारण तुम्हाला सगळ्या गावांमधल्या गप्पा ऐकायला मिळत असतात. तर मी तेच करत आलो. इथे गरम गरम चपाती वाढली त्यांनी मस्त. अशा ठिकाणी जेवणाला जी चव आहे ना ती कुठेच नाहीये. मला जागेश्वर बद्दल आदल्या रात्री एका हॉस्टेलमधल्या मित्राकडून कळलं होतं. जगेश्वर धाम हे शंकराच्या काही फार प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इथे एकाच ठिकाणी शंकराचे लहान मोठे 100 पेक्षा जास्त मंदिर आहेत. ह्यांचा इतिहास फार काही क्लिअर नाहीये. काही लोकांच्या मते हे पांडवकाली मंदिर आहे, तर काही लोकांना वाटतं की आदि शंकराचार्यांनी याचा जीर्णोद्धार केला होता. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया प्रमाणे ही मंदिरं 2500 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत असं कळतं. उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात ते इथे येऊन कळतं. फायनली मी माझ्या हॉस्टेलला पोहोचलो आहे आणि तिथून मी माझी सगळं सामान वगैरे घेतलं आहे आणि मी इथून सरळ आता जाणार आहे जिथे सगळे कॅफेज आहेत. तिथे एक हॉट्स नावाचं एक हॉस्टेल आहे, तिथे जाऊन चेक इन करणार आहे. तर हे आहे हॉस्टेल. इथून हा व्ह्यू आहे अख्खा आणि साधं असं एक साधं बांधलेलं घर आहे, एकदम रॉ. हा माझा बेड आहे, हे माझं सामान आहे. इथे मी आजची रात्र थांबणार आहे. बेसिक आहे पण छान आहे. तर आज हिचहायकिंग करताना फार नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ही जागा ॲक्च्युली कशी आहे ते जाणून घेता आलं, कारण इथे सगळ्याच गावांमध्ये पलायन नावाचा प्रकार चालू आहे. म्हणजे गावातले बरेच लोक शेती सोडून दिली आणि शहराकडे पळत आहेत आणि गावामध्ये फक्त म्हातारी माणसं आणि लहान मुलं राहिली आहेत. आणि हा सेम प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रात पण आहे बऱ्याच गावांमध्ये. तर तो एक इश्यू आहे. आणि दुसरं म्हणजे इथे माकडांचा खूप प्रॉब्लेम आहे. पिकं नष्ट करतात, पाण्याची टंचाई आहे आणि आत्ता तर हा सगळ्यात गरम उन्हाळा आहे उत्तराखंडने बघितलेला. ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या लोकल पर्स्पेक्टिव्हने पाहायला मिळतात जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने फिरतात तेव्हा. बाय द वे, मी हे जे खातोय ते हे जे छोटे छोटे स्नॅक्स बार आहेत, तर आज पाकाव या ब्रँडचे आहेत चो स्नॅक्स बार. त्यांनी हे पाठवले आहेत आणि त्यांनी हा अख्खा सीझन स्पॉन्सर करायचा ठरवला आहे.
यामध्ये पाम ऑइल नाही आहे, बेसिकली कोका बटरपासून बनतं. गुड सोर्स ऑफ प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न. तर हे छोटे छोटे खायला मस्त आहे. यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जर का तुम्हाला हे घ्यायचे असेल तर. तो चाइना में चला गया ना? चाइना का नहीं है, वो तो उसने ऑक्यूपाई कर रखी है। चाइना ने ऑक्यूपाई करके ऑक्यूपाई करके रखी है। ऐसा है ना, हिंदू पूरा ना मुसलमान पूरा धर्म पूरा ना हमारे यहाँ मला सांगायलाच वेळ मिळाला नाही की मी आज काय करणार आहे. मी आलेलो आहे क्वारब साईडला आणि तिथून एक छोटा रस्ता आतमध्ये जातो मुक्तेश्वरच्या साईडला. तिथे मी एका कुमाटी नावाच्या एका गावात चाललो. मी कशासाठी चाललो ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच, पण आधी मला काहीतरी पोटात टाकायचं, खूप भूक लागली आहे. क्रॉसिंगवरती अगदीच अर्धा तास वगैरे बसलो होतो. तिथून मला एक टॅक्सी जाताना दिसली जी आता मला 100 रुपयामध्ये त्या गावातच सोडते. आज मी शहरापासून खूप लांब आलेलो आहे. हायवेवरनं आतल्या साईडला अशी एक छोटी छोटी गावं आहेत. तर त्या गावांमध्ये तुम्हाला ॲक्च्युली कुमाऊनी कल्चर आणि त्यांचं राहणीमान, त्यांची घरं वगैरे पाहायला मिळतील. तर मी असं काहीच प्लॅन केलं नाही आहे. मला जिथे गावं दिसतात तिथे मी चालत जातो आहे आणि ते एक्सप्लोअर करणार आहे आज मी. तेव्हा कोण आलंय? तर ही मानसी आहे. मानसी इथे अल्मोडाजवळच राहत होती, जी आत्ता इथे मला जॉईन झालेली आहे. जर का तुम्ही भाटुबाचे फॉलोअर असाल तर तुम्ही मनालीचा ब्लॉग बघितला असेल, त्यात तुम्हाला मानसी दिसेल. तिला मी मनालीमध्ये भेटलो होतो आणि ती आता इथे भेटते परत. ही जी धार होती ना त्याच्यावरती एक कुमाऊनी गाणं आहे. ते असं आहे, मैं पहाड़ों को रहवासी तू दिल्ली रोण वाली, मैं धारची पाणी वाली तू बिसलेरी वाली. याचा अर्थ की मी पहाडांमध्ये राहणार, तू दिल्लीला राहणारी आणि मी धारेच्या पाणीवाला आणि तू बिसलेरी वापरणार. तुम्हाला आमचा स्टॅश दाखवतो. हे बघा, यांना काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात? सो दिस इज चुष्णी. चुष्णी नाव आहे याचं आणि हे नासपती सारखं लागतं, डोंगराच्या आकाराचं फळ. तर आम्ही आता ह्या गावात चाललोय ज्याचा रस्ता इथून खाली आहे. यार एवढं ऊन आहे, कासार देवीला आलो का कासार वडवलीला आलो तेच कळत नाहीये. बघ ना. बम्बई से कल भी आए थे मुंबई से। कल यहाँ पे आते लोग? बहुत जने आए थे कल। अच्छा. तर आम्ही आत्ता एका पहाडी घरामध्ये पाणी प्यायला थांबलेलो. तर हा जो प्रकार ना, हा याला एपण असं म्हणतात. सो तुम्हाला ते हे जसे डिझाईन्स दिसत आहेत, या डिझाईनचंच नाव एपण असं नाव आहे. सो मी जी गंमत तुम्हाला सांगत होतो ती ही आहे. ही जी काय सगळी रांगेत घर दिसतात त्यांना बाकली असं म्हणतात. हां
तर कसं असतं की समजा एक वडील आहेत, त्यांची 4 मुलं आहेत, तर एका घरात नाही मावणार, मग नंतर त्यांची मुलं त्याच्याच बाजूला घरं बनवत जातात आणि असं बनवत बनवत ती बाकली ही सगळ्यात लांब बाकली आहे या रिजनची. तर एकच परिवार राहत असतो. मग काका मग अजून त्यांची मुलं असं करत ती एका बाजूला घरं बनवत जातात. सगळ्यात मेन तर खाली गोठा असतो आणि वरती राहतात, खाली जनावरं ठेवतात. तर हे लाकडाचं जे दाराचं काम आहे ना, त्या दाराच्या कामावरून लोक ओळखतात की घर कोणत्या जातीचं आहे. समजा हरिजनचं असेल तर त्याच्यावरती डिझाईन कमी असते आणि ठाकूर आणि ब्राह्मण आणि किंवा ते सोशल स्टेटस जो असतो ना, तो त्यांच्या घराच्या डिझाईन किती जास्त चांगली केलेली आहे ह्याच्यावरती डिपेंड असतो. सो हे जे होल्स दिसत आहेत ते घरं बनवतानाच बनवलेली छोटे छोटे खाचे आहेत ज्याच्यात चिमण्या येऊन घरं बनवतील. तर या सगळ्याच घरांच्या पुढे हे असे छोटे छोटे दगडाचे खड्डे आहेत जिथे हळद वगैरे कुटायला त्यांनी खड्डे बनवलेले आहेत. आता आम्ही आत्ता ह्या गावातनं निघतोय. असं बाहेरच्या पर्स्पेक्टिव्हने हे गाव दिसायला खूप सुंदर आहे, कल्चर किती भारी आहे, काय मस्त बनवलं वगैरे हे सगळं आहेच. पण इथे बघाल तर वाईब थोडी सॅड आहे, कारण इथली अर्धी घरं बंद पडली आहेत. या गावातली ऑलमोस्ट भरपूर लोक हल्द्वानी अल्मोडा साईडला निघून गेली आहेत, कारण इथे शेतीला इतका काही स्कोप नाही आहे आणि गावाला फक्त लहान मुलं आणि म्हातारी लोक आहेत, बायका आहेत. ह्यांचं खूपच वेगळे स्ट्रगल्स आहेत. रस्ते काही ठिकाणी आलेले आहेत, काही ठिकाणी नाही आलेले आहेत. शाळा काही ठिकाणी खूप लांब आहेत. हे गाव आपल्याला जितकं एक्झॉटिक वाटतं बघायला की किती भारी आहे, तितकंच वेगळे ह्यांचे प्रॉब्लेम्स आहेत जे आपण नाहीच रिलेट करू शकणार. हाँ बट अगर मेरा नाक गिर जाएगा तो नहीं गिरता. हे बघा, लोकांना वाटतं ट्रॅव्हलिंग केवढं फॅसिनेटिंग आणि किती कूल वगैरे आहे, पण ट्रॅव्हलिंग मधला बराच वेळ हा थांबण्यातच निघून जातो. कधी गाडी येते का, कोण येतंय का. आणि आता आम्ही परत जाण्यासाठी गाडीची वाट बघतोय. इथून कोणती गाडी येईल आणि आम्हाला सोडेल. 1 तास त्या गावात थांबून आम्हाला फायनली एक ट्रक मिळालाय HP गॅसचा, जो आम्हाला डायरेक्ट अल्मोडापर्यंत सोडतोय. तर आम्ही मानसीच्या इन्स्टिंक्टवरून एका ठिकाणी जेवायला आलोय आणि तिथे मी काय मागवलंय, भुटवा अँड चिकन करी अँड राईस. भुटवा इज बकरे का कलेजी अँड वजरी टुगेदर. भुटवा नाही लाया. याला काय वास आहे, सुगंधच किती भारी आहे याचा. So the logic is the shadier the place looks, the tastier is the food. ए गपे, असं काही नाहीये. म्हणजे शेड्यूल नाही, बेसिक जेवढी जागा बेसिक तेवढं जेवण उत्तम. इतकी मेजर भूक लागली आता. आणि त्यांनी आपल्या दोघांना पण लेग पीस दिले. अरे तुला पण मला पण. क्या बात आहे. व्यवस्थित जेवण आहे. म्हणजे आम्ही बाहेरून बघितलं तर ह्याला हॉटेल म्हणावं की नाही याच्यावरतीच डाऊट होता, पण इतका छान सुगंध येत होता, म्हटलं की जाऊया. आलो बाबा एकदाच्या हॉस्टेलवर. इतकं थकायला झालं की काहीच करायची एनर्जी उरली नाहीये. आज फार गाड्या बदलल्या, खूपच जास्त, पण त्यामुळे खूप जास्त पैसे सुद्धा वाचले आमचे आणि बऱ्यापैकी पैसे वाचवलेत आपण या ट्रिपमध्ये. तर हा आहे ह्या अख्ख्या ट्रिपचा बजेट ब्रेकडाऊन. सो पहिल्या दिवशीचा खर्च 1305 झाला, दुसऱ्या दिवशीचा 1265 आणि तिसऱ्या दिवशीचा 1110 रुपये. तर या टोटल ट्रिपचा खर्च 3680 रुपये. म्हणजे ते लोक म्हणतात की अरे ह्याला काय अर्थ आहे का, असं 5000 फिरतात का कोणी. 3600 रुपयामध्ये ट्रिप झाली. त्याचं कारण हे की खूपच खायचा खर्च वाचला, कारण सगळ्याच लोकल ठिकाणी खाणं होत होतं आणि काय ऑलमोस्टच आम्हाला सोडा असं चालू होतं. तर ट्रॅव्हलिंगची पण कॉस्ट वाचली. तर माझे साधारणतः एक 1300 रुपये वाचले. तर त्या 1300 रुपयामध्ये मी आत्ता थोड्या वेळाने जेवणार इथेच हॉस्टेलवरती आणि उरलेल्या पैशांना फळं घेऊन जाणार आहे घरी. आणि विथ दॅट हा सीझन संपतो आहे. आपण परत पुढे भेटूया. तोपर्यंत तुम्ही माझा इंडिपेंडेंट कॉन्टेंट फॉलो करू शकतात. माझं नाव आहे माय ब्लू बॅकपॅक. तुम्ही भाटूपाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, कारण त्याच्याचमुळे तुमच्या सपोर्टमुळे आम्ही हे सगळं करू शकतोय. ज्या ब्रँडमुळे ही सिरीज आम्ही करू शकलो, चो स्नॅक्स बार आणि आज पकाव. तर खूप खूप आभार तुमचे. तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊन ठेवतोय. तर येस, त्याच्यासाठी खूप खूप आभार, धन्यवाद आणि भेटूया पुन्हा.